फणसाच्या झाडाजवळ आपली मनोकामना व्यक्त केल्यास वेतोबा ती पूर्ण करतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा कोणत्याही फणसाच्या झाडाजवळ बोलल्यावर ती वेतोबाला समजते, असे येथील लोकांचे मत आहे. त्यामुळे येथे फणसाचे झाड तोडले जात नाही. या परंपरेमुळे येथील फणस झाडांना संरक्षण मिळाल्याचे दिसते. नैसर्गिक आपत्तीने जरी फणसाचे झाड कोसळले तरी त्याचे काय करावे या संदर्भात वेतोबाचा कौल घेतला जातो. तसेच एखादे झाड अडथळा ठरत असेल तर वेतोबाचा कौल घेऊनच ते तोडले जाते. इथे वेतोबाला चामड्याच्या पादुका अर्पण करण्याची प्रथा आहे. वेतोबाला भक्तगण पादत्राणाचा नवस बोलतात. भक्तांनी अर्पण केलेल्या अशा पादुका मंदिरात एका बाजूला काचपेटीत ठेवल्या आहेत. वेतोबा या पादुका घालून गावच्या रक्षणासाठी फिरत असतो. त्यामुळे या पादुका झिजतात असे इथे मानले जाते. पादुकांबरोबरच केळीच्या घडांचा नवसही वेतोबाला बोलला जातो. श्रीदेव वेतोबा नवसास पावल्याच्या शेकडो कथाही ऐकावयास मिळतात. 17व्या शतकात सावंतवाडीकर व पोर्तुगीज यांच्यात वारंवार लढाया होत. इब्रामपूर येथील लढाई वेतोबाला नवस केल्यामुळे सावंतवाडीकर विजयी झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी सावंतवाडीकरांनी वेताळ भाटी वगैरे जमिनी देवस्थानास बक्षीस दिल्याचे दाखले मिळतात. वेंगुर्ले शहरात कॅम्पात श्रीदेव वेतोबांचे मंदिर असून हा शिवाच्या रुद्रगणापैकी एक असावा असे मानण्यात येते. याच्या जत्रेदिवशी भटवाडीतील ब्राह्मणांना 11 वड्यांचा नैवेद्य लागतो. या मंदिरातील वेतोबाच्या मूर्तीचा चेहरा भटवाडीच्या दिशेस आहे, त्याबद्दल एक कथा ऐकायला मिळते. वेतोबाची स्थापना करताना घाडीवाडीतील व इतर वाड्यातील लोकांनी जे मागितले ते दिले. नंतर भटवाडीतील लोकांना त्यांनी विचारले, तुम्हास काय देऊ? त्यावेळी भटवाडीतील निस्सिम भाविकांनी सांगितले, आम्हाला पैसे अडके वतनदारी नको. तुझे दर्शन सतत घडावे म्हणून तुझा चेहरा आमच्या दिशेने असावा. भटवाडीकरांची ही इच्छा वेतोबाने पूर्ण केली म्हणूनच वेतोबाचा चेहरा भटवाडीकडे आहे. आसगावच्या वेताळ देवाची कीर्तीही प्रसिद्ध आहे. सावंतवाडीच्या तत्कालीन राज्यकर्त्यांशी संबंध असलेल्या कृष्णरावाच्या खुनाचे गूढ वेतोबाच्या व इतर देवांच्या वाऱ्यानेच उघडकीस आणले. त्यामुळे विजापूरकर सरदाराने सरदेसाई सावंतवाडीचे यांच्यावर ठपका ठेवला. तेव्हा संतप्त होऊन सरदेसाईंनी आसगाव देवस्थानच्या नेमणुका बंद केल्या. वेताळ उर्फ वेतोबाची अशी अनेक कथांतून कीर्ती ऐकायला मिळते. या देवतेविषयी जनमानसात आस्था व भक्ती असल्याचे दिसते. या वेताळ उर्फ वेतोबांच्या मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी आपले वेगळे अस्तित्व घेऊन प्रकट होताना दिसतात.